ॲल्युमिनियमचा जॉईंट जळतो, हा सगळ्यांची कॉमन कंप्लेंट आहे. तर ॲल्युमिनियम हे वजनानं हलकं असतं, ॲल्युमिनियम सहज गंजतं, म्हणजे त्याचं ऑक्साईड तयार होतं, पण ते आपल्या डोळ्याला दिसत नाही, कारण ऑक्साईडचा कलर आणि ॲल्युमिनियमचा कलर हा सारखाच असतो. ॲल्युमिनियम गंजल्यानंतर जे Al2O3 त्याचं ऑक्साईड तयार होतं, हे विद्युतरोधक आहे, म्हणजे त्यातनं करंट पास होऊ शकत नाही, त्यामुळं ते जॉईंट गरम होऊन जळतात. हे कॉमन ऑब्झर्वेशन आहे. तर ॲल्युमिनियमला कंपल्सरी लग्स पाहिजेत, विदाऊट लग्सचं ॲल्युमिनियमचं जॉईंट देऊ नका. जर विदाऊट लग्सचं द्यायचं असेल तर त्याचं एक कोटिंग येतं की जे त्याला गंजण्यापासून थांबवतं, तर ते कोटिंग मारूनच मगच जॉईंट द्या. किंवा ॲल्युमिनियम आणि कॉपर जॉईंट देताना तुम्ही जॉईनर वापरा, कनेक्टर. ते कशा प्रकारचे आहेत मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो. ते जॉईनर वापरून शक्यतो त्याला एअर टाईट करा, म्हणजे तिथं हवा पोचू नाही शकणार. जर हवा नाही पोचली तर ॲल्युमिनियमचा गंजण्याचा दर हा कमी होतो, आणि जर ते कमी गंजलं तर ते इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट गरम न होता ते कॉन्टॅक्ट जळणार नाहीत, आणि नाही जळले तर तुमचं लाईफ वाढतं केबलचं वगैरे. अधूनमधून तरीही 6 महिन्यातनं मेंटेनन्स म्हणून ते जॉईंट्स कट करून नवे जॉईंट्स तुम्ही करत जावा. धन्यवाद.